जय जय राम कृष्ण जय
गवळण म्हणती गवळणे
विठ्ठल विठ्ठला 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 कुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठला गवळण म्हणते गवळणीला गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक धावे की पुढे एक वाटी सुंट वडे वाण भरून या वाण भरून या ताटी नंदा घरी झाली गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला सुईनेची गलबल झाली सुईने
म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. विठ्ठल समनील मेघाव भासम रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरंतिष्ठिकाया सम्यस्तपादं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या. त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कृष्णा नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. कलावती जीवोद्धरार्थावतारं कलाकांत तेजोदिकामोदिवक्त्रं खलानीशवादानोदारदर्शनं समाधिस्मृतिं भजे ज्ञानदेवं गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बो फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं. सेवेलागी सेवक गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला सच्चिदानंद घन. विश्वोत्पत्ती शिकले अधिष्ठान सर्वव्यापी सकल गुणनिधान पंढरीश पांडुरंग परमात्मा भगवान गणरायाच्या चरण कमली ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून सकल संतांच्या चरणी सेवा समर्पित करण्यासाठी भगवान पांडुरंग परमात्म्याचे लाडके प्राणप्रिय भक्त असणारे भक्त शिरोमणी संत श्रेष्ठ नामदेवराय यांच्या घरी दासी म्हणून काम करणाऱ्या संत श्रेष्ठ जनाबाई यांचे 4 चरणाचे अत्यंत सुंदर अशी आपल्या सगळ्यांच्या परिचित असणारी कृष्ण जन्माच्या प्रसंगाची म्हणजे भगवंताच्या प्रागट्याच्या प्रसंगाचे सुंदर गवळण सेवेसाठी निवडलेली असून आजच्या गवळणीद्वारे भगवान परमात्म्याच्या जन्माचा संवाद जो गोपिकांनी गोकुळामध्ये साधला त्याचं चिंतन नाथ महाराजांनी केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी आपल्या या जोगेश्वरी पश्चिम गणेश नगरातील भगवान गणरायाच्या या पवित्र मंदिराच्या पावन प्रांगणामध्ये गेली 24 वर्षापासून गणेश नगर रहिवासी मंडळ आयोजित या ठिकाणी हा नामयज्ञ सोहळा चालू आहे. आपण सगळे इथे राहणारे आणि बाहेरचेही असे सगळे मिळून एकत्रित येऊन हा नामयज्ञ सप्ताह या ठिकाणी संपन्न करताय.
24 वर्ष म्हणजे आपल्या पत्रिकेप्रमाणे द्वितीय तपपूर्ती या ठिकाणी आपली ही म्हणजे तपपूर्ती यावर्षी पूर्ण होते. खरं तर यापेक्षा पुढच्या वर्षीचा सप्ताह तुमच्यासाठी मोठी जबाबदारी खऱ्या अर्थाने आहे, ज्याला रौप्य महोत्सव असं म्हणतात. असा रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करत असलेला आपला नामयज्ञ सोहळा आणि या नामयज्ञ सोहळ्यातील आजची ही अंतिम कीर्तन सेवा, सप्ताहातली सांगतेची कीर्तन सेवा आपण सर्व मंडळांनी या ठिकाणी माझ्याकडे सुपूर्द केली. मी तुमचे मनापासून अंतकरणापासून आभार मानतो. आपल्या मंडळाच्या अनेक मंडळींनी मला या ठिकाणी फोन करून तुमची ही सेवा दिलेली आहे. माझ्यावर थोडे दडपण तुम्ही टाकलं. मी नेहमी सांगतो खरं बरं का महाराज, कीर्तन करायला इथं आल्यावर तुम्ही सांगितलं ना याचं नाव असं तसं सगळं, मग जरा थोडं विचार पडतो. ठीक आहे ना, त्यामुळे थोडं मोकळं दिलं पाहिजे. मोकळी काय एखाद्या माणसाचं नाव घ्यायचं म्हटलं की पाहिजे ते, कारण तुमच्यापर्यंत कोणीतरी पोहोचवणारा दुआ असतो. ठीक आहे, आम्हाला सगळ्यांचा परिचय नाहीये, पण कोणीतरी तुमच्यापर्यंत आम्हाला आणलेलं आहे. आता बाबा कीर्तनाला इथं आलेले आहेत, तर कोणीतरी आणलंय ना, बाबांना निरोप दिलाय, इथपर्यंत आणलंय, तसं कोणीतरी आणणार असतं. पण यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपलं मंडळ पुढे आहे. आणि म्हणून मला आल्या सूचना केली, मंडळाचं नाव घ्या महाराज. म्हणून आपल्या सगळ्या मंडळ, जे काही सप्ताह कमिटी मंडळ आहे, आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. उपस्थित माता भगिनी असतील, उपस्थित या ठिकाणी पुरुष मंडळी, भावी भक्त मंडळी असतील, माझे सगळेचे सगळे गुणीजन बांधव असतील, आणि विशेष म्हणजे आजच्या कीर्तनासाठी उपस्थित असणारे महान योगी, तपस्वी, निष्काम कर्मयोगी म्हणून ज्यांची खऱ्या अर्थाने ख्याती आहे, असे बालकनाथ महाराज आणि त्यानंतर गुरुवर्य वसंत बाबा इचके बाबांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर आपल्या कीर्तनाला दुग्ध शर्करा योग म्हणा, एका बाजूला देवाचं चरित्र, दुसऱ्या बाजूला संतांचा सहवास, अशा दोन गोष्टी एकत्रित येऊन कृष्ण भगवान परमात्म्याच्या लीला या काल्याच्या कीर्तनातून आपल्याला या ठिकाणी पाहायच्यात. पुन्हा एकदा उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या गुरुजन बांधवांचे, गुणीजन बांधवांच्या, आपल्या सगळ्यांच्या चरणी एकदा विनम्रपणे नतमस्तक होतो आणि माझ्या कीर्तनाला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल तर काल्याच्या कीर्तनासाठी मी जनाबाईंची गवळण सेवेसाठी निवडलेली आहे. जनाबाई मुळातल्या गंगाखेड परभणी जिल्ह्यातल्या आहेत आणि जनाबाईंचा कालावधी जर पाहिलं तर 750 वर्षापूर्वीचा आहे. तुम्ही जर गंगाखेड आणि आपल्या महाराष्ट्रातला आजही मराठवाड्याचा जर विभाग पाहिला, ज्या मराठवाड्यातून जनाबाई आल्यात, तो आजही पाहिला तरी फारसा काही प्रगतशील नाही. आजही मराठवाड्याच्या प्रत्येक गावापर्यंत पाहिजे तसं शिक्षण पोहोचलेलं नाही, रस्ते पोहोचलेले नाही, पाणी पोहोचलेलं नाही. म्हणजे विकासाच्या बाबतीत विचार केला तर तो भाग आज फार माग आहे. पण अशा माग आजही माग असलेल्या, म्हणजे जवळजवळ आता 78 वर्ष आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून झालेले आहेत, आणि अशाही कालावधीमध्ये जर अजून तिथं सुविधा पोहोचलेल्या नसतील तर 750 वर्षापूर्वी काय सुविधा असतील. आणि अशा कालावधीत त्या असणाऱ्या, वंचित असणाऱ्या विभागातून संत जनाबाई सारख्या थोर संत जन्माला याव्यात, आणि त्या संत जनाबाईंना त्या काळी गवळण लिहिण्याचा आणि अभंग लिहिण्याचा अधिकार मिळावा, ही काही सामान्य गोष्ट नाही. विठ्ठल विठ्ठल जनाबाई गवळण लिहितात, अभंग लिहितात, याचं सर्वस्वी श्रेय जर कोणाला जात असेल तर ते संत श्रेष्ठ शिरोमणी, भक्त शिरोमणी नामदेवरायांना जात. नामदेवरायांनी आपली प्रतिज्ञा केली आणि त्या प्रतिज्ञेच्या पूर्ततेसाठी त्यांच्या घरातल्या सगळ्या माणसांना अभंग निर्मिती करण्याची नामदेवरायांनी काय दिली? परवानगी दिली. ज्या काळात स्त्रीला घराच्या बाहेर परवानगी नव्हती असं आपण म्हणतो, आजही अनेक स्त्रिया 50% जवळ येऊन देखील आजही असे समाजातल्या स्त्रिया म्हणतात, अजून आम्हाला न्याय मिळालेला नाही, आम्हाला अधिकार मिळालेला नाही. परंतु 750 वर्षापूर्वी जनाबाईला अभंग निर्मितीचा किंवा वाङ्मय निर्मितीचा लिखाण करण्याचा अधिकार मिळाला, ही काही सामान्य गोष्ट नाहीये. म्हणून नामदेवरायांच्या घरी, नामदेवरायांच्या सानिध्यामध्ये जनाबाई आल्या आणि जनाबाईंनी ही अभंग रचना, जनाबाईचा स्वतंत्र अभंग गाथा आहे आणि तो सुंदर असा अभंग गाथा निर्माण केला. नामदेवरायांच्या संघाचा परिणाम लक्षपूर्वक जर आपण पाहिला तर नामदेवरायांच्या घरातल्या सगळ्याच माणसाने अभंग निर्माण केले.
नामदेवरायांच्या घरात जनाबाईसह एकूण 15 माणसं आणि सगळेची सगळे भगवान परमात्म्याचे भक्त. हे फार महत्वाचं आहे महाराज, लक्षपूर्वक ऐका. आपल्या कुटुंबात 4 माणसं असतात. बाप शंकराची भक्ती करतो, आई देवीची भक्ती करतो, मुलगा खंडोबाची भक्ती करतो आणि सुनबाई घरात आलेली असते ती शनीची भक्त असते, यांचा कोणाचा पाठीमागे लागू नये म्हणून. आपला परिणाम. पण नामदेवरायांच्या घरी 14 माणसं, देव एक, तीर्थ एक, व्रत एक, साधन एक, धन एक, सगळ्यांचं. नामदेवरायांच्या चिरंजीवानी फार सुंदर अभंग लिहिला. अमाव्रत एकादशी देव देव केशव तीर्थ तुळशी आणि कनेनोबा साधन आमचा विषय हरिकीर्तन. नामदेवरायांच्या घरात 14 माणसं पण एकाच देवाचं भजन करतात, एका देवाचं. हे नामदेवरायांचं विषय. नामदेवाचे घरी स्मरती हरी नामदेवरायांच्या घरी 14 माणसं भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचे आणि त्याच्यामध्ये 15-20 श्री संत जनाबाई. जनाबाईंनी आपल्या अभंगामध्ये या 14 माणसाचा जो उल्लेख केलाय ना महाराज, त्याच्या नावाचा इतका सुंदर अभंग आहे. मी तुम्हाला नारायण महाराज एक वेगळी चाल, जी तुम्ही ऐकलेली ती तर आहेच आहे, महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे, पण एक वेगळी चाल. राजाई गोनाई सासू सुना. राजा सासू सुना दामना नारा चौघे पुत्र जंजले चौकी सुना लिंबाई
आणि जनाबाई पिशी या शब्दाचा अर्थ आहे झपाटलेले. पिक्चर नाही बरं का, झपाटलेले. तर भगवंताच्या भक्तीमध्ये ज्या झपाटून गेलेल्या आहेत, स्वतःची ओळख करून देताना जनाबाई असा शब्द वापरतायत. आणि अशा जनाबाईने भगवान गोपाल कृष्ण कन्हैयाच्या जन्माचा जो गोपिकांचा संवाद आहे, तो गोपिकांचा संवाद आपल्या गवळणीद्वारे व्यक्त केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल संवाद या शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये फार गोड आणि सुंदर आलेला आहे. द्वयो बहुनाम वा जनानाम मध्ये तत्परस्पर भाषणम तदेव संवाद. दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित येऊन जे संभाषण केलं जातं त्याला संवाद असं म्हणतात. संवादाचे अनेक प्रकार आहेत. प्रश्नात्मक संवाद, उपदेशात्मक संवाद, वादात्मक संवाद, विवादात्मक संवाद, सगळ्यात शेवटचा भाषणात्मक संवाद. तर आजचा जो गवळणीचा संवाद आहे ना, तो भाषणात्मक संवाद आहे, एकमेकी बरोबर संभाषण. खर तर संत हे सदैव संवाद करत असतात. तुकोबारांनी सांगूनच ठेवलं आपल्या अभंगामध्ये, करुआवडी वाद माऊलींच्या महाराजांच्या कुंभार गुरुजींच्या आशीर्वादाने ते गुरु जसे जसे मिळतात तसं तसं घडत असतं बघा माणूस. आणि म्हणून लहान वयापासून भजन, त्याच्याबरोबर पखवाज, त्याच्याबरोबर गाणं, आणि जोग महाराजांच्या संस्थेचा प्रवेश घेतल्याबरोबर योगायोगाने संस्कृत शिकायला अजून SP कॉलेजला जाऊन संस्कृत शिकायला मिळालं. आणि म्हणून हे सगळं जुळून येणं जरा कठीण आहे. योग आहे, माऊलींचा आशीर्वाद आहे तो. तर काय सुंदर चाली गायल्यात. संत हे आवडीने वाद करतात. खर तर वाद चांगलाच नाही, कसाच वाद चांगला नाही, कोणताच वाद चांगला नाही. न राजकीय वाद चांगला आहे, न कौटुंबिक वाद चांगला आहे, न सामाजिक वाद चांगला आहे. मी तर म्हणतो कदाचित आध्यात्मिक वाद सुद्धा चांगला म्हणणं योग्य आहे. अयोग्य होणं होईल ते कदाचित नाही ना. आध्यात्मिक, तुकोबारायांचा जो वाद आहे अध्यात्मातला तो वेगळा आहे. आपण आध्यात्मिक माणसं ज्या वेळेला आपण वाद करतो ना, आपल्या वादात कदाचित परमार्थातला स्वार्थ असू शकतो किंवा परमार्थातून अर्थाचाही कदाचित अपेक्षा असू शकते. त्यामुळे आपला वाद वेगळा आहे. पण संत जे वाद घालतात ते समाजाच्या सुखासाठी घालतात. म्हणून तुकोबारा बोलतात, करू आवडीने वाद आणि तुमच्या सुखाचा संवाद. म्हणून संवादात्मक या ठिकाणी संभाषण चालू आहे गवळणीचं. तर असं असतं बघा, कुठलाही संवाद जो चालू असतो ना, त्या संवादातले काही प्रकार आहेत. एक औपचारिक संवाद आहे, दुसरा अनौपचारिक संवाद आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, संवादामध्ये विषय फार महत्वाचा असतो. तर संवादामध्ये काहीचा संवाद ज्ञान हा विषय घेऊन असतो, विचार घेऊन असतो, तत्व घेऊन असतो. ज्ञान असेल, तत्वज्ञान असेल,
भक्ती असेल, वैराग्य असेल, योग असेल, सामाजिक विषय, राजकीय विषय असेल, आध्यात्मिक विषय असेल, आत्मज्ञान विषय असेल किंवा ब्रह्मज्ञान विषय असेल, हे सगळे संवादाचे असे वेगवेगळे काय आहेत, विषय आहेत. त्यातला आज जो विषय गवळणीचा ना, तो भगवान परमात्म्याच्या प्राकट्याचा विषय. विठ्ठल विठ्ठल. मुळात एखाद्या विषयाचा ज्या वेळेला संवाद चालू असतो, लक्ष द्या बरं, तो संवाद कोण करतं याच्यावर सुद्धा त्या संवादाचं महत्व अवलंबून असतं. कोण करतो तो विषय, त्या विषयाचा संवाद कोणी केलाय, त्या विषयाबद्दल कोण बोललं, याच्यावर तो विषय किती महत्वाचा आहे ते ठरत असतं. आज भगवान परमात्म्याच्या प्रागट्याचा विषय घेऊन गवळणी बोलतात. असं गवळणीची योग्यता काय, काय असं गवळणीकडे आहे की ज्या गवळणी परमात्म्याच्या जन्माचं प्राकट्याचा संवाद साधतात? तर गवळणी कोणी आपल्यासारख्या सामान्य स्त्रिया नाही, लक्षात घ्या. मग गवळणी आहेत कोण, तर एकदा मी गोपिका या शब्दाच्या व्याख्या सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल या गवळणीचा काय अधिकार आहे. विठ्ठल विठ्ठल. गो इंद्रियानी पांती इति गोपी, हे जी विषयापासून आपल्या इंद्रियाचं संरक्षण करते तिला गोपी असं म्हणतात. आपल्यामध्ये आणि भक्तांमध्ये हाच फरक आहे. आपल्या इंद्रियांना आपण विषय भोगण्यासाठी सैर सोडून देतो आणि भक्त मात्र आपल्या इंद्रियांना विषयापासून लांब करण्यासाठी प्रयत्न करतात, विषयाच्या जवळ येऊ देत नाही. तुम्ही सहज सहज बघा, आपल्या जीवनात आपण चलता चलता रस्त्याने जाता जाता चांगला भाज्याचा वास आला, बाबा बरोबर आहे ना, चांगला भाज्याचा वास एखाद्या माणसाला आला तर तो गाडी थांबून भजे खातो का नाही? रात्रीच गाडी थांबवतो का? फार सुंदर भाज्याचा वास आलाय, त्याला त्याची जीभ राहतच नाही, है का नाही? आणि मग तो त्याचा आस्वाद घेण्यासाठी, त्या विषयाचा आस्वाद घेण्यासाठी तिकडे धावतो. आपल्याला विषयाची नावं माहिती आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध असे पंच विषय आहेत. माणसं आपलं संपूर्ण इंद्रिय आणि आयुष्य त्या विषयाच्या सेवनामध्ये घालतात. आपल्या इंद्रिय विषयामध्ये असे न्हाऊन काढतात. इंद्रियाच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी विषय उपभोगाच्या माणूस रात्रंदिवस झगडतो आणि आपलं आयुष्य खर्च करतो. तुकोबाने सांगितलं, या माणसाने त्या विंद्रिय उपभोगामध्ये आपलं आयुष्य व्यर्थ घातलं. विठ्ठल विठ्ठल. विषयाची चरवणी आणि केली आयुष्याची काळणी. विषय ओढी भुलले विषयाकडे ओढ आहे आणि भक्ताची विषयाकडे नाही, देवाकडे ओढ आहे. हा दोघातला अंतर. म्हणून जे स्वतःच्या इंद्रियाला विषयाकडे न जाऊ देता त्या इंद्रियाचं विषयापासून रक्षण करतात, त्या गोपी. पहिला अर्थ. दुसरा अर्थ संस्कृत मधला फार सुंदर आहे. गोभी इंद्रियानी पिबती श्रीकृष्ण रसमिती गोपीही. तर भगवान परमात्म्याच्या लीलामृताचं, भक्ती अमृताचं, नामामृताचं,
चरित्रामृताचं जे सदैव रसपान करतात त्यांना गोपी असं म्हटलेलं आहे. ज्या आपल्या भावनेचं संरक्षण खऱ्या अर्थाने करतात त्यांना गोपी म्हणतात. म्हणून ज्या वेळेला आपल्या सगळ्या शास्त्रकाराने वेदापासून तर संत वाङ्मयापर्यंत सगळं बघून घ्या, भक्तीची व्याख्या ज्या ज्या वेळेला लिहिण्याचा प्रसंग आला त्या वेळेला सगळ्यात श्रेष्ठ भक्तीची व्याख्या जर कोणती असेल, सगळं अभ्यासून बघा तुम्ही, त्यावेळेला नारद भक्ती सूत्र आपल्याला आठवतं. नारद जे चिंतन करतात, तुम्हाला भक्तीच जर समजून घ्यायची ना, यथाव्रज गोपिकाणाम, भक्ती पाहिजे तुम्हाला, भक्ती समजून घ्यायचे तर जगातली सगळ्यात श्रेष्ठ भक्ती जर कोणती असेल तर ती गोपिकांनी केलेली भक्ती आहे. एवढा मोठा भक्तीच्या प्रांतात, भगवंताच्या चिंतनाच्या प्रांतात, भगवंताच्या तत्वज्ञानाच्या संदर्भात किंवा भगवंताच्या भक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ अधिकार असा या गोपिकांचा आहे. आणि म्हणून त्यांनी केलेल्या संवादाला आणि त्यांनी केलेल्या चर्चेला फार महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून गोकुळामध्ये अशा असणाऱ्या ज्या गोपी आहेत त्या गोपी, गोकुळात चर्चा करणाऱ्या, भगवंताविषयी संवाद करणाऱ्या गोपी आल्या कुठून जन्माला, गोकुळात कशा आल्या तर 12 प्रकारच्या पाठीमागच्या जन्मातल्या स्त्रिया, काही श्रुती, ऋषीमुनी, देवांगणा, हे सगळे मिळून 12 प्रकार आहेत. 12 प्रकारचे सगळेचे सगळे गोकुळामध्ये अवताराला आले. मला जेवढे सांगता येतील तेवढे सांगतो, कारण मी काय असे लिस्ट तयार करून ती काही पाठ केलेले नाहीयेत. पण बघा जमेल तसं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. सगळे 12 यायचे नाही, कदाचित कमी जास्त होतील. पहिली आहे ऋषीरूपी गोपी, श्रुतीरूपी गोपी. दुसरी आहे ऋषीरूपी गोपी. तिसरी आहे देवांगना रूपी गोपी. चौथी आहे लक्ष्मी सखी रूपी गोपी. 5वी आहे देवता यज्ञपवित कन्या म्हणजे गोपी. 6वी आहे सीता यज्ञपवित सीता रूपी गोपी. 7वी आहे व्रज 7वी आहे मिथिला नगरीवासी स्त्रिया. 8व्या पुढची आहे अयोध्यावासी नगरी स्त्रिया. त्याच्यानंतर कोशलवासी नगरीतील स्त्रिया. त्याच्यानंतर विठ्ठल 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 पुढची जालिंदरवासी नगरीतील स्त्रिया. आणि सगळ्यात शेवटचं बहिष्मती नगरीवासीतील स्त्रिया. अशा एकूण 12 ठिकाणच्या ज्या पाठीमागच्या स्त्रिया, श्रुती, ऋषीमुनी आहेत ना, ते या गोकुळामध्ये गोपिकांच्या रूपाने अवताराला आलेले. तर त्यातला नाथ महाराजांनी आपल्या भागवतामध्ये श्रुतीरूपी गोपीचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे. एक श्लोक सांगतो जाता जाता महाराज, फार गोड सुंदर असा श्लोक आहे, जो गर्ग संहितेमध्ये आलेला श्लोक आहे. एकदा भजन करा. विठ्ठल विठ्ठल गोप्यस्तु श्रुतयो ज्ञेया. श्लोक पण ऐकायला गेला पाहिजे. गोप्यस्तु श्रुतयो ज्ञेया ऋषिजा गोपकन्यकः देवा देव देवकन्याश्च राजेंद्र न मनुष्य कदाचन. काय सुंदर चिंतन आहे. याला माणसं म्हणायचं नाही. जसं आपण एक प्रमाण म्हणताना म्हणत असतो, समुद्र नदी नवे पैगा पाषाण म्हणू नये लिंगा आणि संत नव्हती जगा माणसात्या सारखे. संतांना जसं माणसं म्हणायचं नाही, भगवंत अवताराला माणसाचं शरीर धारण करून आला तरी त्याला भगवंत म्हणायचं नाही. दगडाला दगड, लिंगाला दगड म्हणायचं नाही, ते शिवाचं प्रतीक आहे. अगदी तसं गोपींना माणूस म्हणायचं नाही. कोण आहेत मग? गोप्यस्तु श्रुतयो ज्ञेया. श्रुती आहेत, श्रुती वेदातल्या, त्या कोणी सामान्य स्त्रिया नाहीयेत. वेदातल्या ऋषीमुनी, वेदातल्या ऋचा आहेत, ज्यांनी भगवान परमात्म्याच्या गोलोक धामामध्ये गेल्या. तिथल्या गोलोक धामातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना भगवंताचा संग सुखाचा आनंद घेताना या श्रुतीने पाहिलं. आणि श्रुतीच्या मनात भाव आला, अरे काय यांचं भाग्य आहे, साक्षात परमात्म्याचा संग यांना मिळतोय, आम्हालाही तो मिळावा. म्हणून भगवंताकडे इच्छा व्यक्त केली. प्रभू रामचंद्राने सांगितलं या जन्मात शक्य नाही, पुढच्या जन्मामध्ये. आणि म्हणून पुढच्या जन्मात या श्रुतीच गोपीच्या रूपाने अवताराला आल्या. नाथ महाराजांची ओवी ऐका, फार सुंदर आहे. त्या जान गर्भीच्या
त्यांनी भगवंताचं जाणून घेण्याचा प्रयत्न केला परमात्म्याला या श्रुतीने, पण देवाला तै परत आल्या म्हणून नेती जाणता आलं नाही त्यांना, आणि देवाची संगती मिळाली नाही. म्हणून देवाची सुखसंगती मिळण्यासाठी याच श्रुती गोपिकाच्या रूपात गोकुळामध्ये अवतार आल्या, अशा अधिकार संपन्न गोपी. दुसऱ्या आहेत ऋषी रूपी गोपी. याही तितक्याच महान आहेत. विठ्ठल विठ्ठल. दंडकारण्यातला प्रसंग आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. दंडकारण्यामध्ये भगवान प्रभू रामचंद्राने प्रवेश केला, आणि प्रभू रामचंद्राने दंडकारण्यात प्रवेश केल्याच्या नंतर दंडकारण्यामध्ये तपश्चर्या करणारे ऋषीमुनी साधू संत महात्मे देवाच्या दर्शनासाठी आले. प्रभू रामचंद्रांचं अलौकिक सौंदर्य त्यांनी पाहिलं आणि मोहित होऊन गेल्या. खरंय, देवाचं सौंदर्य हे सगळ्याला मोहून टाकणारच आहे. तुकोबराय प्रभू रामचंद्राच्या सौंदर्याचं वर्णन करताना अभंग लिहितायत. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. अजून पाहिजे आवाज असा बस. राजस सुकुमार मदनाचा रवी शशी कळा लोकलिया. राजस सुकुमार किंवा कस्तुरी मळवट अलौकिक सौंदर्य प्रभू रामचंद्रांचं या ऋषीमुनीने पाहिलं आणि देवाला सांगितलं, देवा तुमच्या या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी तुमचा संग सुख आम्हाला मिळावं. पुरा महर्ष सर्वा दंडकारण्यवासिनः दृष्ट्वा रामम हरितत्र भोक्तुमिच्छन्तु विग्रहम. ज्यावेळेला ही भावना व्यक्त केली, प्रभू रामचंद्राने उत्तर दिलं त्यांना, या जन्मात शक्य नाही, कारण माझा हा जो जन्म आहे ना तो एक वचनी, एक बाणी आणि एक पत्नी आहे, आणि हे फक्त माझं नाही, मग माझ्या कुळाचाराची, माझ्या परंपरा आहे ही. रघुकुलरीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए. सिया राम जय राम, राम सिया राम, सिया राम सिया राम, सिया राम जय राम, सिया राम, सिया राम जय सदा द्वापारांते करिष्यामि. द्वापारांते करिष्यामि भवन्तीनां मनोरथम. तुमचं जे मनोरथ आहे ना, द्वापारांताच्या पूर्वे म्हणजे द्वापारांताच्या शेवटी, द्वापार संपण्याच्या वेळेला, द्वापार म्हणजे द्वापार युग संपण्याच्या वेळेला मी करिष्यामि, मी जन्म घेईल आणि तुमची इच्छा पूर्ण करील. द्वापारांते करिष्यामि श्रद्धया परया भक्त्या व्रज गोप्या भविष्यथ. हे गोपिकांनो, रे ऋषीमुनीनो, तुम्ही गोपिकांच्या रूपाने द्वापार युगामध्ये जन्माला या, तुमचे मनोरथ मी पूर्ण करील. त्यासाठी तुम्हाला भविष्याची वाट पाहावी लागेल. आणि म्हणून अशा हजारो वर्ष भविष्याची वाट पाहून ज्या गोपी जन्माला आल्या
त्यांचा तर खरा अधिकार आहे परमात्म्याचा संवाद करण्याचा, परमात्म्याचं चिंतन करण्याचा, परमात्म्याचं चरित्र गाण्याचा. आणि म्हणून अशा गोकुळामध्ये ज्या वेळेला कृष्ण कन्हैया प्रगट झाले त्यावेळेला दोन गोपी आपसामध्ये संवाद साधतात पहिलं चरणामध्ये. गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण पुत्र झालाय पुत्र झालाय पुत्र झालाय गवळण म्हणती पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती गवळण म्हणती हे गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण पुत्र झालाय पुत्र झालाय पुत्र झालाय गवळण म्हणती म्हणते ए सुलभा अगं ऐक, यशोदेला मुलगा झाला यशोदेला, असा दोघीचा संवाद चालू आहे. आणि नाथ महाराज विशेष तो संवाद टिपतायत. हे मोठेपणे अजून नाथ महाराजांच्या सारख्या संतांनी या गवळणीच्या संवादाची दखल घेतली. जनाबाईने या गवळणीचे या दोघीच्या संवादाची दखल घेतली, हे पण काही कमी नाहीये. मग दोघी एकमेकी बरोबर बोलतात. मला तुम्हाला असं विचारायचं, सांगा बरं, या जगात काय एकटी यशोदाची का तिला पुत्र झालाय? बस बस एवढंच राहू द्या, आता ओढू नका, घड्याळ पडेल मग. विठ्ठल विठ्ठल झालं का? तुम्ही माझा चुकीचा अर्थ घेऊ नका बरं. आता उलट जास्त येणार आहे. माझा आशीर्वाद नाहीये हा. आधीच खरं तर त्यांचं स्मरण व्हायला पाहिजे होतं, आणि ते आहे स्मरण. कीर्तनासारखं सारखं घेणं योग्य नसतं, पण आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व, सन्माननीय आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार, तुम्ही हसल्यामुळे मला त्याची आठवण झाली बघा. मराठी भाषा मोठी आपली गमतीशीर आहे, आणि म्हणून दादांचं आपल्यातनं एक्झिट, दादांचं आपल्यातनं जाणं आपल्या सगळ्यांच्या मनाला खरं तर चटका लावून जाणार आहे. अशी माणसं कुठल्याही क्षेत्रातले असू द्या, मी आता आध्यात्मिक क्षेत्राच्या व्यासपीठावर उभा आहे, इथेही माणसं घडण्यासाठी कितीतरी काळ जातो, आणि राजकीय क्षेत्रातही चांगली माणसं घडण्यासाठी फार मोठा काळ जातो, झिजावं लागतं. त्याच्याशिवाय अशी माणसं घडत नाहीत. वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार यांना कीर्तन करून करून आणि या संप्रदायाची उंची वाढवून वाढवून त्यांना घशाचा कॅन्सर झाला. वैकुंठवासी केंद्रे बाबांना तर इतकं मोठं बायपास त्यांचं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी केंद्रे बाबांना पाहिलं असेल बघा तुम्ही. अशी वारकरी संप्रदायाचं हे सगळं तत्वज्ञान अध्यात्माचं पुढे नेण्यासाठी फार झिजावं लागतं. त्यामध्ये
महाराष्ट्राच्या विकासामध्ये ज्यांचा मोलाचा सिंहाचा वाटा आहे आणि असे विकास पुरुष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं आणि ठाम आपल्या निर्णयावरती जे कायम असायचे आणि अतिशय परखड असा स्वभाव ज्यांचा होता, हो आणि नाही याच्यातच त्यांचं सगळं संपून जायचं. करायचं असेल तर हो म्हणायचं आणि जर होणार नसेल तर कोणी येऊ द्या नाहीच म्हणायचं, आणि ते होतही नव्हतं. त्यांचा तो विचार असायचा. म्हणून असे आदरणीय दादा आज आपल्यामध्ये नाही आहेत. आपण एक काम करूया, आता भगवान परमात्म्याच्या या गवळणीच्या चरणाने पुन्हा एकदा दादांना ती श्रद्धांजली आपण वाहूया. गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती मी चिंतन करत होतो, अशी काही जगामध्ये एकटी यशोदाचे का तिला पुत्र झाला म्हणून त्याच्याबद्दल एवढी चर्चा करावी? इथं बसलेल्या कितीतरी स्त्रिया आहेत, त्यांनाही मुलं आहेत. एवढं काय कौतुक आहे यशोदेचं? तिला पुत्र झाला आणि त्याचं कीर्तनात दखल घ्यायची, ग्रंथात दखल घ्यायची, वेदात दखल घ्यायची, पुराणामध्ये दखल घ्यायची, पुन्हा त्याच्यावरती हजारो वर्ष झाले तरी पुन्हा पुन्हा ती चर्चा करायची. असं काय विशेष आहे एवढं? तर पहिलं ऐका, मी 2-3 कारण सांगतो. यशोदेला झालेल्या पुत्राची दखल घेण्याचं पहिलं कारण असं आहे, यशोदा ही राजाची पत्नी आहे म्हणून तिच्या पुत्राची चर्चा होणार. दुसरं, यशोदेला ज्या वयात पुत्र झाला त्यावेळेला यशोदा मातेचं वय होतं 80 वर्षाचं, आणि म्हणून ज्या वेळेला मुलं उशिरा होतात ना त्यावेळेला बघा, मुलं उशीर झाला की त्या मुलाचंही कौतुक होतं आणि त्या आई वडिलांचंही कौतुक होतं. काही काही माणसं म्हणतात यांना 15 वर्षाने मूल नव्हतं महाराज, 15 वर्षानंतर झालंय. खरे उशिरा मूल झालं आणि एखादं झालं ना त्याचं फार कौतुक होतं. कुत्रीच्या पिलाचं थोडं कौतुक होतंय तेव्हा. ती एकदाच बऱ्याच वेळा एकदाच जन्माला अनेकाला घालते. त्यामुळे एखादा मुलगा चांगला, तुम्हाला ही माझ्या भाषा जर कळत नसेल तर मी तुम्हाला श्लोक सांगतो. वर्मेको गुणीपुत्रो, लक्ष द्या, फार सुंदर श्लोक आहेत. वर्मेको गुणीपुत्रो नच मूर्खो शतानपी, एकश्चंद्र तमो हंती नच सहस्र तारांगना. काय सुंदर चिंतन आहे. आकाशामध्ये सहस्र हजारो तारे उगले तरी सुद्धा पृथ्वीवर अंधार असतो. एक चंद्र उगला की आखी पृथ्वी प्रकाशमान करून टाकते. ही चंद्रामधली ताकद आहे. म्हणून एकच मुलगा, जास्त नको. किती? एकच पाहिजे, पण पराक्रमी, शूर, बुद्धिमान, चतुर असावा, भगवत भक्त असावा, देशभक्त असावा, मातृपितृ भक्त असावा, एकच असावा. म्हणून यशोदा मैयाला मुलगा झाला, त्याची दखल घेण्याचं कारण असं आहे, यशोदा मैयाला एकच झाला आणि 80 वर्षाचं वय असताना झाला म्हणून दखल. आणि आता शेवटचं फार महत्वाचं आहे, यशोदा मैयाच्याच मुलाची का दखल? तिला पुत्र झाला म्हणून एवढं कौतुक करायचं किंवा संवाद करायची काय आवश्यकता आहे? तर यशोदा मैयाने आपल्या पोटी हा मुलगा जन्माला यावा त्याच्यासाठी 1 कल्पपर्यंत तपश्चर्या केली. विठ्ठल विठ्ठल. मागे पूर्व इतिहास जर देवकी यशोदा आणि नंदाचा पाहिला तर द्रोण आणि धरा यांच्या अवतारामध्ये 1 कल्पपर्यंत भगवंताची तपश्चर्या केली. तपाती भगवान परमात्मा प्रसन्न झाले. वरमगृही काय हवंय? त्यावेळेला द्रोण आणि धरा म्हणतात, देवा तुमच्या सारखा पुत्र आमच्या अंगणामध्ये बाळ रूपाने खेळायला यावं. लक्ष द्या बरं, तुमच्यासारखा पुत्र आमच्या अंगणामध्ये, घराच्या अंगणामध्ये बाळ रूपाने खेळायला यावं. मागण्याची पद्धत कशी आहे बघा. आता ज्या वेळेला देवासारखा पुत्र अंगणात खेळायला यायचा म्हटल्यावर देवासारखा दुसरा कोणी आहे का? नाही. म्हणजे देवाला यावं लागेल. एवढ्यावर नुसतं देवाला येऊन चालणार नाही महाराज, बाळ रूप घेऊन यावं लागेल. मागण्याची पद्धत आहे.
भगवंताने सांगितलं तथास्त, वरदान दिलं. आणि मग हे द्रोणधरा द्वापार युगामध्ये नंद यशोदा यांच्या रूपाने खऱ्या अर्थाने काय झाले, प्रगट झाले. हजारो वर्ष तपश्चर्या करावी लागली इथे येण्यासाठी आणि हा पुत्र होण्यासाठी. मी नेहमी सांगतो, तुम्हालाही 2 श्लोक सांगणार आहे, लक्ष देऊन सगळ्यांनी ऐका. चांगली मुलं जन्माला येतात त्याची 2 कारणं. चांगली मुलं जन्माला येतात त्याची 2 कारणं. एक पुण्याई, दुसरे संस्कार. वाईट मुलं जन्माला येतात, तयार होतात, समाजामध्ये वाईट मुलं निर्माण होतात. यालाही 2 कारणं. एक पाप आणि दुसरं असणार असंस्कार. संस्कार नसले की मुलं दुष्ट जन्माला येतात, दुराचारी मुलं जन्माला येतात, दुष्ट मुलं समाजामध्ये निर्माण होतात. आणि अगदी त्याच्याच विरोधात आहे, जर पुण्य जर असेल तर मुलं चांगली जन्माला येतात, संस्कार असतील तर मुलं चांगली तयार होतात. तर चौघांच्या पुण्याईने मुलगा चांगला जन्माला येतो आणि चौघांच्या पापाने मुलगा वाईट जन्माला येतो. मातेचं पाप असेल मुलगा उन्मत्त जन्माला येतो, पित्याचं पाप असेल मुलगा मूर्ख जन्माला येतो, वंशाचं पाप असेल मुलगा कंजूस जन्माला येतो, आणि त्याचं स्वतःचं पाप असेल मुलगा दरिद्री जन्माला येतो. उन्मदो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता, कार्पण्य वंशदोषेन कर्मदोषात दरिद्रता. अगदी याच्या विरोधात आहे. मातेचं पुण्य असेल मुलगा सुशील जन्माला येतो, पित्याचं पुण्य असेल मुलगा चतुर बुद्धिमान जन्माला येतो, वंशाचं पुण्य असेल मुलगा दानशूर जन्माला येतो, आणि त्याचं स्वतःचं पुण्य असेल तर मुलगा भाग्यवान जन्माला येतो. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, दातव्यम वंशपुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. असा चौघांचं पुण्य घेऊन जन्माला आलेला जो मुलगा आहे ना, तो काय करतो, भाग्यवंत घरी
चौघांचं पुण्य घेऊन जन्माला येतो तो भाग्यवान असतो. म्हणजे चांगली मुलं जन्माला येण्यासाठी तपश्चर्या करावी लागते, पुण्य लागतं अंजनीच्या तपासाठी. आणि महारुद्र आले पोटी म्हणून तप लागतं. अगदी तेच तप या ठिकाणी यशोदा मैयाने केलेलं असल्यामुळे पुत्र झाला यशोदेला. बघा बरं कावडे महाराज, या गवळणी कुणी घेत नाही बरं कीर्तनाला. मी तर अजून मी सगळं युट्यूब चाललं नारायण महाराज त्यासाठी. हा काय युट्यूबला टाकून बघितलं अनेकांचं, कोणाचं तरी मिळतंय का बघावं, शोधतंय का, मिळतंय का, फार प्रयत्न केले पण मी ते कुणाचे मला काही सापडलं नाही कीर्तन. आणि मी आळंदीमध्ये 30 वर्ष झाले राहतोय, मला ऐकायलाही पण मिळालं नाही याच्यावरची चिंतन. मी स्वतः माझं आपलं चिंतन बसू आपण असा विचार केला आणि मग तुमच्यासमोर ही गवळण मी आज सेवेसाठी निवडली. याच्यासाठी मी 20 दिवसाचा वेळ दिला बरं तुमच्या कीर्तनासाठी. किती दिवसाचा वेळ दिला? 20 दिवसाचा वेळ दिला. मला माझ्याबरोबर अण्णा असतात, मी अण्णाला सारखा विचारित होतो. आमचे 2-4 महाराज मंडळी भेटले होते, त्यांना मी सारखं विचारलं, मला जरा माझ्याबरोबर चर्चा तर करा कमीत कमी. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, हे सरळ सरळ आहे, याचं काय चिंतन करायचं? ते काय मला काय कोणी सहकार्य केलं नाही, मग मी आपला एकट्यानेच प्रयत्न केला. आणि म्हणून पुत्र झाला यशोदेला. तर यशोदेला पुत्र झाल्याची दखल घेण्याचं कारण असं आहे, तर यशोदा मातेने केलेली तपश्चर्या, यशोदा मातेने केलेली साधना एक. आणि आता दुसरा महत्वाचा भाग आहे, हा पुत्र जो झालाय यशोदेला त्याच्या संदर्भातले प्रश्न आहे का. पहिला, यशोदा मातेला पुत्र जो झालाय त्या पुत्राचा संवाद करण्यासाठी हा पुत्र नेमका कधी जन्माला आला, कुठे जन्माला आला, कुणाच्या पोटी जन्माला आला आणि का जन्माला आला, अशी प्रश्न आहे त्याचे, फार सुंदर आहे. तर पहिला आहे, हा भगवान परमात्मा कधी जन्माला आला, तर हा परमात्मा जन्माला आला तो द्वापार युगामध्ये. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला कधी जन्माला आला हा, तर द्वापार युगामध्ये जन्माला आला. तर हा नेमका आहे कोण ते पहिलं सांगा. तर त्याचं कारण आहे, हा साक्षात परब्रह्म आहे. कोण आहे? परब्रह्म. परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी, परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी, वाक्या वाळे कृष्ण नवनीत चोरी, मनती हरीची, मनती गवळणी हरीची, पाऊले धरा, मनती गवळणी हरीची, पाऊले धरा, रांगत रांगत हरी येतो हरिहा राज मंदिरा, परब्रह्म निष्काम गवळिया घरी, परब्रह्म निष्काम गवळिया घरी, वाके वाळे नववन तर असा हा साक्षात परब्रह्म परिपूर्णतम असणारा अवतार आहे. साक्षात परिपूर्णोत्तम श्रीकृष्णो नान्यावही एक कार्यार्थ आगत्यम कोटी कार्य चकारः, एका कार्याच्या निमित्ताने आले आणि कोट्यावधी काम करून गेले, असा हा परमात्मा आहे. आणि तो यशोदेच्या पोटी जन्माला आलाय, द्वापार युगामध्ये आलाय. कधी आला, कुठे आला, कुठे आला, तर गवळिया घरी, गवळ्यांच्या घरी आला, म्हणजेच नंदाच्या घरी आला. तो हा गवळियाचे घरी, ऐकायला ये ना मला, फेटा काढू का? उंबरात चढता टेका धरी, म्हणजे सगळ्या जगाला टेका देणारा, बरोबर ना.
सगळ्या जगाला आधार देणारा आता तोच उंबरात चढण्यासाठी टेका धरतोय आणि गवळीच्या घरी तो जन्माला आलाय. बाळकृष्ण नंदा नंदा बाळकृष्ण नंदा कशासाठी आला तर सांगू. देव नंदाच्या घरी जन्माला जो अवताराला आला ना, प्रगट झाला ना, तो एकाच कारणासाठी. त्याचं प्रमुख कारण कोणतं जर असेल तर ते एकच आहे, ते म्हणजे ऋण फेडण्यासाठी. कशासाठी आला? ऋण फेडण्यासाठी. 5 जणांचं ऋण होतं देवावर. पहिलं मात्या पित्यांचं, दुसरं गोपाळांचं, तिसरं गोपिकांचं, चौथं गायांचं आणि 5वं भूमिमातेचं. या 5 जणांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी परमात्मा का आला गोकुळात? ऋण फेडण्यासाठी आला. बाबानो, ऋण फेडा वया अवतार केला. अविनाशी आला आकाराशी, आहे की नाही? ऋण फेडा. हळूहळू फेडी ऋण, हळूहळू ऋण फेडण्यासाठी तो आला. एक तुकोबरायांचा अभंगाचं प्रमाण फक्त सांगतो. आता सगळे प्रमाण जर मला चालीत म्हणायचं म्हटलं तर मग 2-3 वाजतील बघा. त्यामुळे मला आवडतं घ्यावं लागणार आहे. माझा कितीही मोह जर गाण्याकडे असला तरी तो माझा मोह सुद्धा मला आवडतं घ्यावा लागणार आहे. तर लक्ष द्या बघा. या जगातला असा कोणता जीव नाही, जीव शब्द वापरलाय बरं मी, माणूसच नाही बरं, फक्त जीव. या जगातला असा कोणता जीव नाही की त्याच्यावर ऋण नाही. प्रत्येकावरती ऋण आहे, प्रत्येकावरती. आणि ते ऋण फेडण्यासाठी आपल्याला यावंच लागतं बघा, फेडावंच लागतं ते ऋण. कारण ऋण वैर हत्या न फिटे नेदिता. काय सुंदर आहे. ऋण, वैर आणि हत्या हे फेडल्याशिवाय संपतच नाही, म्हणून ते फेडावं लागतं. ऋण हे फेडावंच लागतं. तुम्ही कल्पना करून बघा बरं, तुम्ही तुमच्या गावात का जन्माला आले? तोच तालुका का? थोडक्यात जर आपण आता खेड तालुका घेतला, हे की नाही, खेड तालुक्यात का? तुमचं गाव आहे त्या, बरं आळंदी घेऊ आपण खेड तालुक्यात. मी आळंदीचा आहे म्हणून माझ्यावर. आळंदीतच का? खेड तालुक्यातच का? पुणे जिल्ह्यातच का? महाराष्ट्रातच का? भारतातच का? कुटुंबाचा जर विचार केला, या कुटुंबात का? या आईवडिलांच्या पोटी का? हेच माझी बहीण भाऊ का? हेच माझे आत्या काका मावशी मामा हेच का? त्याचं कारण आहे, जन्माला येण्याच्या अगोदर या सगळ्यांचं ऋण आपल्यावरती आहे. आणि म्हणून त्या सगळ्यांच्या ऋणाची काय करायची आहे? बोला, परतफेड करायची आहे. तुकोबराय बोलतात, कोणताही मनुष्य एखाद्या माणसाच्या घरी जो जातो ना,
तो ऋणामुळेच जातो, तसा जातच नाही. एक तर घेतलेलं तरी असतं, नाहीतर दिलेलं तरी असतं. तुकोबरायांची भाषा फार गोड आहे, पण चाल लावून मी आता म्हणणार नाही. तुकोबराय बोलतात, जयावरी नाही ऋण, जयावरी नाही ऋण आणि त्याचे घरी जातो कोण. तुमच्यावर जर ऋण नसेल तर तुम्ही कोणाच्या घरी कोण कशाला जाणार आहे. आणि जगाचा मालक ज्याच्या घरी येतोय तो असाच येईल का. म्हणून तो येण्यासाठी या 5 जणांनी केलेलं जे ऋण आहे त्या ऋणाची मुक्तता परत फेड करण्यासाठी भगवान परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आला. त्याच्या जन्माचा प्रसंग आपण अनेक वेळा काल्याच्या कीर्तनामध्ये ऐकलेला आहे. तर त्याच्या जन्माच्या प्रसंगाच्या वर्णन सकल संतांनी केले, पण नामदेवरायांनी केलेले जे वर्णन आहे ते प्रमाण मानलं जातं. म्हणून आकाशाची वाणी ऐकोनी मानसी क्रोधावला आणि करारानुसार वसुदेव देवकीला लग्नामध्ये आलेल्या विघ्नामध्ये आणि तेवढा प्रसंग हटवण्यासाठी वसुदेवाने करार ठेवून दोघालाही बंदीखान्यामध्ये टाकण्यात आलं. हा जो प्रसंग आहे तो फार भागवतामध्ये गोड आणि सुंदर आलेला आहे. विठ्ठल विठ्ठल कंसाच्या बापाचं नाव आहे उग्रसेन, देवकीच्या वडिलाचं नाव आहे देवक. देवकी आणि देवक हे दोघे सख्खे, देवकी आणि कंस हे सख्खे चुलत बहीण भाऊ. उग्रसेनाचा जो मुलगा आहे कंस हा मोठा मुलगा आहे. या उग्रसेनाने काय केलं, आपल्या बापाला बंदीखान्यामध्ये टाकलं आणि स्वतः मथुरेच्या राजसिंहासनावरती आरूढ झाला. याच उग्रसेनाच्या नंतर, कंसाच्या नंतर, म्हणजे उग्रसेनाला बंदीखान्यात टाकून कंस बसला, अगदी याचीच पुनरावृत्ती मला वाटतं हे मथुरा आता कुठं आहे. हा, तुम्ही तीर्थयात्रा करत नाही का. मी घेऊन जात नाही बरं का, काळजी करू नका, नाही तर तुम्हाला वाटायचं महाराजाला जाहिरात करायची का. जी मथुरा आहे ना, मथुरा ती आहे उत्तर प्रदेश, बरोबर आहे ना इथपर्यंत. म्हणजे त्या काळी द्वापार युगामध्ये कंस जन्माला आला तो उत्तर प्रदेश, आणि उत्तर प्रदेशाची कंसाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात कशी जन्माला आली बाबा ते मला कळलं नाही. महाराष्ट्रात कुठून आलं हे. कंसाने जसं बापाला बंदीखान्यामध्ये टाकलं तसं महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाने त्याच्या बापाला बंदीखान्यात टाकून तोही राजसिंहासनावरती बसला. महाराष्ट्रातला आपला इतिहास, छत्रपती शिवरायांचं चरित्र आपण बघून घ्या, राजांच्या चरित्रात त्याचा सगळा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. तर असा हा दुष्ट, दुराचारी, दुर्वर्तनीय, क्रूर असणारा राजा कंस आहे. पण आपल्या बहिणीवर फार प्रेम आहे. विशेष चुलत्याची मोठी मुलगी आहे देवकी. एकूण देवकाला एकूण 13 अपत्य, त्याच्यातली सगळ्यात मोठी आहे ती देवकी. 7 कन्या होत्या, त्याच्यातली सगळ्यात मोठी देवकी. आणि तिचा विवाह थाटामाटामध्ये संपन्न करायचा ठरवला आणि मग ठरल्याप्रमाणे सगळ्या विवाहाची तयारी केली. सगळा विवाह संपन्न झाला. 2 लाख गाया दान केल्या, सुंदर असा रथ सजवला, दोघही नव दाम्पत्याला रथामध्ये बसवलं, स्वतः रथाचा दोर हातात घेतला आणि कंस आता बहिणीची शेवटची बोलवण करतोय. हा प्रसंग तुम्ही सगळ्यांनी ऐकलेला आहे. मग कारागृहामध्ये आणलं. 1 2 3 4 5 आणि 6 मुलं जन्माला आले, कंसाच्या स्वाधीन केले. 6 कंसाने मारून टाकले. 7वे योग मायेच्या द्वारा रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन भगवान परमात्म्याने योग मायेद्वारा घातलं. ही योग माया कोण आहे, किंवा रोहिणीच्या गर्भात नेऊन घातलं ती रोहिणी कोण आहे. ज्या ज्या वेळेला महाराज असं चरित्र आपण कीर्तनकार मंडळी सांगतो, संप्रदायातली मंडळी सांगतो, त्या त्यावेळेला विज्ञानवादी लोक म्हणतात यांचं डोकं फिरलंय. असं कुठं असतं का. या स्त्रीच्या पोटातलं बाळ त्या स्त्रीच्या पोटामध्ये. अरे बाबा नो, आता विज्ञानाने आता प्रगती केली. ती आता विज्ञानाला बाळ तयार करायला स्त्रीचं पोटातलं गर्भाशय लागतच नाही, बाहेरच बाळ तयार होतं. तुमचं जागे येऊन सगळ्यांचं डोकं नाही म्हणत मी, विचार.
आपला विचार किती मोठा आहे, आपला जागेवर नाही म्हणून तर दुसऱ्याचं फावतं. आपल्या धर्माबद्दल आपण विसरलो, आपल्या धर्माच्या विचाराबद्दल विसरलो, आपल्या धर्माने केलेल्या प्रगतीबद्दल विसरलो, आपल्या ग्रंथाबद्दल विसरलो, आपल्या संत विचाराबद्दल विसरलो. आपण परकीयाचं सगळं स्वीकारतो, दुसऱ्याचं सगळं स्वीकारतो, परदेशातलं स्वीकारतो. त्याचं आकर्षण आपल्याला आहे. आपल्या भारताचं आकर्षण कधी येणार? भारतीय संस्कृतीचं आकर्षण आपल्याला कधी निर्माण होणार? परकीयांना भारतीय संस्कृतीचं आकर्षण आहे. आपल्या संस्कृतीत येतात, अभ्यास करतात, चिंतन करतात आणि आपलं घेऊन जाऊन पुन्हा आपल्याकडेच पाठवून देतात त्यांच्या नावाने. ही अशी श्रेष्ठ संस्कृती आहे, लक्षात ठेवा. म्हणून विज्ञानाला प्रगती करण्यासाठी ही एक गोष्ट कारणीभूत आहे. असं जर त्यावेळेला होऊ शकलं असेल तर आता करता येईल काय, हा विचार इथून सुरुवात होतो आणि मग एखाद्या शोधाचा काय होतो, जन्म होत असतो. लक्षात घ्या, कुणीतरी विचार केलेला असतो, त्या विचारावर आपण पुढे प्रगती करत असतो. आणि म्हणून रोहिणी ही वसुदेवाचीच एक पत्नी आहे. देवकी आपल्या पत्नीच्या गर्भात न काढणं आणि त्याच्याच पत्नीच्या दुसऱ्या गर्भामध्ये नेऊन बलरामजीला सुरक्षित ठेवलं. 7वे गोपाल कृष्ण कन्हैया अष्टचतुर्भुज मूर्ती त्या कारागृहामध्ये प्रगट झालेली आहे. कारागृहात प्रगट झाल्याबरोबर त्याचं वर्णन निळोबारांनी फार सुंदर वर्णन केलंय. निळोबारा चिंतन करतायत, विठ्ठल 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 वसुदेव देवकीचे उदरी कृष्ण जन्मले मथुरे भीतरी, कंसाचे बंदिशाळे माधारी, श्रावण कृष्णाष्टमी मध्यरात्री. काय सुंदर वर्णन आहे. तर असा मध्यरात्रीला भगवान परमात्मा चतुर्भुज हातामध्ये शंख चक्र गदा आहे आणि आईला सांगितलं, आई सांग, तुला या कारागृहामध्ये बंद कोणी केलंय? त्याला मारण्यासाठी मी सगळ्या आयुधानिशी आलेलो आहे. पण या जगातली आई एकमेव अशी बरं का. खरं तर स्त्रीच आहे. स्त्री ही भावनिक असते. आईला मोठं कधीच आवडत नाही, आईला छोटं आवडतं. एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मुलाने जे आव्हान केले ते कुणाला मारण्याचं? कंसाला. आणि कंस देवकीचा कोण आहे? भाऊ. आणि भावाला कधी एखाद्या स्त्रीला मारावं वाटतं का? कसा भाऊ असू दे. म्हणून देवकीची सुद्धा आपल्या भावाला मारण्याची इच्छा होईना. त्या मुलाकडे पाहिलं आणि कृष्ण कन्हैयाला देवकी सांगते, बाळा लहान हो. भगवान परमात्मा लहान होतात त्या ठिकाणी. खरंय, आईला सुद्धा लहान फार प्रिय असतं. आईलाच काय हो, कुणालाही लहान आवडतं. धाकुल्याच्या मुखा घास घाली माता, वरी करी सत्ता शहानिया. आईला आवडतं ना ते लहान, आवडतं लहान. आणि म्हणून कुणालाही आवडतं. रस्त्याच्या कडेने एखादं शेजाऱ्याचा लहान मुलगा चालला ना, कोणी अनोळखी माणूस पटकन त्याच्या जवळ येतो आणि बोलायला सुरुवात करतो, कळत नाही, आई वडिलांना समजत नाही. रस्त्याच्या कडेने इतकं छोटंसं पोरग सोडून दिलं, अल्लाला जर गाडीचा धक्का लागला तर, ठेस लागली तर, पडलं तर, असं नाही नाही ते बोलतो, पटकन त्याला उचलून घेतो, 2-4 पप्प्या घेतो. कारण का? लहानाबद्दलचं प्रेम. पण असं कधी पाहिलं 65 वर्षाचे बाबा रस्त्याने चालले, एखादी पप्पी? 60-65 वर्षाच्या बाबाची कुणीही पप्पी घेत नाही. अजून जरा वेगळं सांगतो. 65 वर्षाचे बाबा आजोबाची, मुलाची, नातवाची पप्पी घ्यायला लागले तरी नातू आजोबाला काय करू देत नाही? पप्पी घेऊ देत नाही. आणि तो जर आजोबा म्हटला, बाळा पप्पी दे पप्पी दे, तरी ती काही पप्पी देत नाही. ती आई म्हणते, अरे आपले आजोबा आहेत बाळा, दे ना बा आजोबाला पप्पी. ते म्हणते, आई गप, मला सांगू नको, मी अजिबात पप्पी घेणार नाही. बाबाच्या दाढीचे मिसेचे केस लय टोचत आहेत. मोठ्याच आहे म्हणून लहान कुणाला आवडतं, त्याचा हे सुद्धा महिला आवडेल, याच्यात काही नवल नाहीये. आणि म्हणून लहान व्हायला सांगितलं. पण लहान व्हायला सांगताना भगवान परमात्म्याने लहान होताना एक आज्ञा दिली, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. तर असा असणारा नंदाच्या घराला न्यायचा सल्ला दिला. आणि नंदाच्या घराला जाता 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 सगळे अडथळे वसुदेवाने त्या ठिकाणी पार केले. तुम्हाला ते सगळे अडथळे माहिती आहेत. टोपलेत घातलं, हातातली बंधनं असतील, पावसाचा अडथळा असेल, शेषनारायणे, यमुनामाईचा अडथळा, सगळे पार केले. नंदाच्या घरी आणून ठेवलं. मायेला उचललं, पाठीमागे घेऊन गेले. माया रडे करी आकांत, रडायला लागली. सगळे दूध उठले, कंसाकडे धावत गेले. कंस आला, तिला मारण्याचा प्रयत्न केला. ती हातातनं निसटून गेली. जाता जाता सांगितलं, तुझं लागी वधी उपजला मजा आधी. ठरल्याप्रमाणे इकडं गोकुळामध्ये कृष्ण जन्माला आला. याची चर्चा आता सुरू झालेली आहे. तो परमात्मा कधी जन्माला आला याचं वर्णन, म्हणजे गोकुळात कधी आला याचं वर्णन नाथ महाराजांनी केलं. मी आधी निळोबरांचं प्रमाण सांगितलं, आता नाथ महाराजांचं ऐका. फार सुंदर वर्णन करतात नाथ महाराज.
गोकुळी आनंद झाला रामकृष्ण घराला नंदाच्या दैवाने अकस्मात श्रावण वद्य अष्टमीसी रोहिणी नक्षत्र ते दिवसी बुधवार पर्यसी कृष्णमूर्ती प्रगटली गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय गणपती बाप्पा मंगलमूर्ती अशा प्रकारे भगवान परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आले आणि मग परमात्मा जन्माला आल्याच्या नंतर देवाच्या जन्माची चर्चा सगळ्यांनी केली. त्यामध्ये पहिली चर्चेची दखल घेतली ती म्हणजे गवळणीची. गवळण म्हणती गवळणीला आणि पुत्र झाला यशोदेला. आताशी माझ्या या गवळणीचा भाव संपला. म्हणजे चिंतनाच्या दृष्टीने संपला आणि चरित्राच्या दृष्टीने संपवला महाराज. तर पहिला भाव आहे पुत्र झाला यशोदेला आणि यशोदेला हा मुलगा झाल्यावर गवळणीची अवस्था काय झाली याचं चिंतन राहिलेल्या चरणामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे जनाबाईने. जनाबाई बोलतात एक धावे एकी पुढे एक वाटे सुंट वडे. इथं किती जणी आहेत बरं? एक धावे एकी पुढे म्हणजे किती झाले आता? 2. आणि एक वाटी सुंट वडे किती झाले? 3. दोघी जण देवाच्या दर्शनासाठी धावतात आणि तिसरी जी आहे ना ती धावण्याऐवजी इथंच लोकांना लगेच समजावं म्हणून तिथं सुंटवडे वाटून देवाच्या जन्माचा काय करते? आनंद साजरा करते. सगळ्या गोकुळातल्या ज्या गवळणी आहेत त्याने सुंदर अशा प्रकारचा शृंगार केला. 16 प्रकारचा शृंगार त्याला म्हणतात. ही भारतीय संस्कृती आहे. 16 प्रकारचा शृंगार असायचा. आता शृंगार गेला, आता शृंगार संपला, आता मेकअप आला. शृंगार गेला, काय आला आता? मेकअप आला. आणि मेकअप पण नुसतं मेकअप आता राहिला नाही, त्याच्याबरोबर मॅचिंग आली. मॅचिंगचा मेकअप म्हणजे हिरवी साडी, हिरवा ब्लाऊज, हिरव्या बांगड्या, हिरवी टिकली, हिरवे चप्पल. लग्नाला निघाली नवरा बरोबर, त्याला मारून हिरवा केला पाहिजे. मग आता मॅचिंग कशी पूर्ण होणार महाराज? त्या गधाड्याला एवढं कळा ना आपल्या बायकोने टिकलीचा कलर चेंज केलाय, उद्या आपल्याला चेंज करू नये. एवढं सुद्धा ज्याला कळत नाही त्याला काठीने मारून नाही हिरवा करावं तर काय करावं? आणि म्हणून लक्षात घ्या आपल्याकडे 16 शृंगार आहे. कृष्णचंद्र ठाकूरजी इतकं सुंदर भजन म्हणतात याचं की गवळणीने असा 16 प्रकारचा शृंगार केला. नंदाच्या वाड्यावरती आले. विठ्ठल 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 मैंने मेहंदी रचाई रे मैंने बिंदिया सजाई रे नाम की. अशा प्रकारे 16 प्रकारचा शृंगार केला. नंदाच्या वाड्यावर आले आणि एकमेकीला सुंटवडे वाटून कृष्ण जन्माचा आनंद साजरा केला. एक धावे एकी पुढे एक वाटी सुंटवडे. काहीतरी बक्षीस द्यावा म्हणून वाण भरून या ताटी नंदा घरी झाली दाटी. आणि हे सगळं पाहताना त्या द्वापार युगामध्ये सुद्धा जनाबाई होत्या म्हणून जनाबाई बोलतात सुईनेची गलबल झाली म्हणजे सुनंदा या रूपामध्ये. बरं, सुनंदा ही सुईन होती त्यावेळेला. तर सुईनेची गलबल झाली आणि दासी जणी हेल घाली. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. विठोबा रखुबाई
कृष्ण कन्हैयाचा अशा प्रकारे जन्म झाला आणि त्याच्या जन्माचा सगळ्यांनी आनंद उत्सव या ठिकाणी साजरा केला. विठ्ठल 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 झाला नदी कायमचं मुक्त केलं. हा, मारलं म्हणजे परमात्म्याने काय केलं? सायुज्यता मोक्ष देऊन तिची मुक्ती त्या ठिकाणी केलेली आहे. मांबळ भटाची फजिती केली, काग बगरी ठा मारिले बाळपणे, आणि आता परमात्मा हळूहळू मोठे व्हायला लागले, रांगायला लागले, आणि परमात्म्याने रांगता रांगता खोड्या करायला सुरुवात केली. आता परमात्म्याच्या सगळ्या खोड्या आपल्याला जवळजवळ माहिती येतात. पहिली आली धावती अनेक बाई काय केली, मात मुखाशिमुख चुंबन घेत गळ्यामध्ये हात घाले. दुसरी आली धावणी अनेक बाई काय केली, कर्णीपतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ वाढून. एक म्हणते काय सांगू तुला अष्टदाळ काढिले अंगणी त्यावरी मोती चक्रपाणी. दुसरी एक धावत आली, ती म्हणली खरं सांगू तुला हा कृष्ण, मी सकाळच्या वेळेला दोघाला तरी घालायला पाहिजे होते तुम्ही. विठ्ठल विठ्ठल एक गवळण सकाळी सकाळी बोलायला लागली. यशोदा माईला सांगले, ए यशोदे, ए ए ए यशोदे, घाबरले का? काय सांगू तुला, काय तुझं पोरग आहे का? असलं कसलं तुझं एक कार्ट आहे? सकाळी सकाळी माझ्या दारात आलं, मी स्नानाला चालले होते, मी बाथरूमच्या तिथे गेल्याच्या नंतर आता बाथरूमच्या दारात येऊन बसला, दारात लावू दे ना. नहात होते अंतर सदनी आणि समोर येऊन बसे चक्रपाणी. मला आतमध्ये स्नानासाठी मी गेले ना, समोर येऊन बसला. असं एखाद्या नास्तिकवाद्याने ऐकलं प्रमाणानिशी का ते काय कृष्णाला देव मानत नाही. पण त्या गधाड्यांना हे माहिती नाही, महाराजांनी फक्त एक प्रमाण सांगितलंय, याच्यावर काय कृष्णाचं चरित्र सगळं नाहीये. ज्या वेळेला कृष्ण कन्हैया तिच्या दारात आंतरसदन म्हणजे बाथरूमच्या समोर येऊन बसले, त्यावेळेला कृष्ण कन्हैया होते 3.5 वर्षाचे आणि गवळण होती लग्न झालेली, मोठी पोरं झालेली. मग आता 3.5 वर्षाचं पोरग दारात बसलं काय आणि बाथरूम मध्ये येऊन त्या गवळणी बरोबर आंघोळ केली, काय फरक आहे? कारण त्याच्या अंतःकरणात काहीही अशा प्रकारचा विकार नाही, गवळणीच्या अंतःकरणात नाही. मग विचार करणाऱ्याच्या डोक्यात वाईट विचार आहे, म्हणून त्याला कृष्ण कन्हैया तसा दिसतो. गवळणी खोड्या का सांगतात? त्याचं कारण आहे, खोडीच्या निमित्ताने त्याचं दर्शन व्हावं म्हणून खोड्या. आता असं आहे, गवळणी जितक्या खोड्या सांगणार, यशोदा मैया तेवढी आपल्या कृष्णाची बाजू धरणार. कारण आईला स्वतःच लेकरू कसंही असलं तरी खरं वाटतं, म्हणून यशोदा मैयाची भावना सांगणारी गवळण. माझ्याकडे फक्त 5 मिनिटं वेळ आहे. यशोदा माई जी गवळण कृष्ण कन्हैयाची बाजू मांडते ना, तेवढी एक बाजू, आणि कृष्ण कन्हैयाने यशोदा मैयालाच कसं परेशान केलं त्याची एक गवळण. 2 गवळणी आणि सेवा आपली समाप्त. बघा, यशोदा मैया आपल्या कृष्ण कन्हैयाची बाजू मांडते. बाळस गुण गुणाचे ताणे, बाळस गुणाचे ताणे,
कृष्ण कन्हैया आहे आणि तुम्ही अशा पुढे वास सोडून दिले, पुढे पुढे जगाच्या मालकाला घालणारी यशोदा मैया आणि म्हणून एखादा वकील काय मांडे त्याच्या भक्कमपणे पाठीमागे उभा राहते आपल्या कन्हैयाची बाजू मांडते. 5 वर्षाचे माझे कालिंगडा नावाचा राग आहे. याच्यावर सध्या आमची मेहनत चालू आहे. जितकी मेहनत माणूस जिथं करतो ना तेवढी मेहनत फळाला येत असते. म्हणून जास्तीत जास्त कसे स्वर चांगले लावता येतील त्यासाठी प्रयत्न. तुमची माईक सिस्टीम आणि ही गुणीजनाची टीम जी बोलवली ना तुम्ही, तुमच्या मंडळाच्या मनापासून आभार सगळ्यांचे. चांगलं करायचं म्हटलं की मग सगळं चांगलं करावं लागतं ते, आणि त्यासाठी कष्टच लागतात. तसं होतच नाहीत. यांना बोलवण्यासाठी हात मोकळा करावा लागतो, मला बोलवण्यासाठी मोकळा करावा लागणार. मागत नाही बरं का, टेन्शन घेऊ नका. तर अशा प्रकारे कृष्ण कन्हैया या ठिकाणी, कृष्ण कन्हैयाची बाजू यशोदा मैया या ठिकाणी मांडतात. अशा नाना प्रकारच्या खोड्या. ते यशोदा मैयाला काही खरं वाटणं गवळणीचं. मग कृष्णाने विचार केला आपण आईलाच चमत्कार दाखवू ना. मग एक दिवशी कृष्ण कन्हैयाने आईलाच लोणी मागितलं, पण डायरेक्ट लोणी मागितलं नाही. मग यशोदा मैया घुसळण करायला लागली, आणि घुसळण करताना कृष्ण कन्हैयाने डेऱ्यात जे घुमतंय ते मला तू खायला दे. नामदेवरायांची फार सुंदर गवळण आहे. तर इथलं ते घुम घुम करीती. पूर्वीच्या महिलांचं हे वैशिष्ट्य. पूर्वीच्या महिला एवढ्या मजबूत का होते माहिती का तुम्हाला? सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायच्या, 6 फुटाची गवळण, 6 फुटाचा डेरा, त्याच्यामध्ये दही, 5.5 फुटाची जवळजवळ रवी, मोठा दोर हातात, आणि गोपिका अशी सकाळी उठून गवळण काय करायच्या पूर्वीच्या स्त्रिया. म्हणून असं केल्यामुळं महाराज आणि पायाच्या नखापासून तर तळपायापासून तर डोक्यापर्यंत केसापर्यंत सगळा व्यायाम व्हायचा. आता आमच्या महिलाला घराच्या बाहेर निघायला वेळच नाही. आताच्या महिला आपल्याला शरीराने दिसतात चांगल्या, पण ताकदीने नाही. पूर्वीची महिला 50 किलोची गोणी अशी उचलायची, सहज उचलायची. माझी आई तर अशी 50 आणि 100 किलो सहज उचलायची. आता आपल्या मुलीला जमल का? आता बरं शरीर कमी आहे का? आताच्या मुलीचं क्षेत्रफळ कुठेही वाढलंय, ताकद वाढलेली नाही. म्हणून ताकद असायची बलवान का, तर असा व्यायाम व्हायचा सकाळी सकाळी.
आणि मग कृष्ण कन्हैया यशोदा मैयाच्या हाताला धरतो म्हणतो, आई आई माझं ते दे ते दे डेरा डेरा घुमते आई अगं डेऱ्याचे घुमतय ना ते मला तुम्ही आता डेऱ्यात घुमणार आहे लोणी कृष्ण कन्हैया लोणी पाहिजे पण लोणी अजून तयार झालेलं नाही. मग यशोदा मैया काय करते, यशोदा चित्रशाळे आई एक दिवशी कृष्ण कन्हैयाने असा काय हट्ट केला, सकाळी सकाळी उठला आणि देव रडायला लागला आणि कृष्ण कन्हैयाने आळी केली. आळी विठ्ठला विठ्ठला सकाळी सकाळी जो उगवता सूर्य पाहिला देखोनी सूर्यबिंब पाहिलं आणि यशोदा मैयाकडे कृष्ण कन्हैया म्हणतोय, आई ते सूर्यबिंब तो जो सूर्य आहे ना तो मला दे. आता कुठून देणार. आई म्हणते, अगं बा अरे बाळा कसं देऊ शकेल मी तुला. मग जगाचा मालक ज्याच्या ताब्यात सूर्य आहे, तुझे सत्तेने वेदाशी बोलणे आणि सूर्याशी चालणे तुझ्या बळे किंवा तुझ्या सत्ते, ज्याच्या ताब्यात सूर्य आहे. भया दिशात अग्नि तपती भयात तपती सूर्य हा भयात इंद्रश्च वायुष्य मृत्यू धावती पंचमा. हे 5 ज्याच्या ताब्यात आहेत ना त्याच्यातला एक सूर्य आहे. आणि असा सूर्य ज्याच्या ताब्यात आहे, ज्याच्या सत्तेने प्रकाशमान होतो, त्या सूर्यबंबाची मागणी केली कुणाकडं, यशोदा मैयाकडे. ज्याच्या ताब्यात सूर्य आहे, जे यशोदा मैया कधी देऊ शकणार नाही त्याच्याकडे. देखो नि उदय मेळी सूर्यबिंब कृष्ण कन्हैया आता सूर्यबिंबासाठी रडत आहे. काय सांगू काय सांगू यशोदा मैयाला गाया चारायला गेला, मित्रांना आनंद दिला, गायांना भरपूर आनंद दिला आणि मग सगळ्या मित्रांबरोबर नाना प्रकारचे खेळ खेळून आता कृष्ण कन्हैयाने त्या ठिकाणी काल्याचा गोड अशा प्रकारचा प्रसाद सगळ्या गोपाळांकडनं एकत्रित केला, सगळ्या गोपाळांना खाऊ घातला. कीर्तन सेवा या ठिकाणी समाप्त झालेली छोटीशी सेवा प्रभू पांडुरंग परमात्मा भगवान गणरायाच्या ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून सकल संतांच्या गुरुजनांच्या चरणी झालेली छोटी सेवा समर्पित करतो. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने वारकरी संप्रदायाची आत्तापर्यंत 35 वर्ष केलेली सेवा खऱ्या अर्थाने माझ्यासाठी उपयोगाला आली. आणि 6 जून 2025 या दिवशी खेड तालुक्यामधील चिंचोसी गाव म्हणजे चाकण शिक्रापूर जो रोड आहे त्या चाकण शिक्रापूर रोडपासून 5 किलोमीटर अंतरावरती चिंचोसी आणि केंदूर या दोन्ही गावाच्या मध्ये असा एक घाट आहे. त्या परिसरातली जी तुम्ही मंडळी आहेत तुमच्या लक्षात येईल. अगदी संत कान्होराज महाराज पाठक यांच्या गावापासून 2 किलोमीटर अलीकडे आणि हवेपासून 5 किलोमीटर पुढे निसर्गरम्य वातावरणामध्ये परिसरातल्या लोकांनी म्हणजे खेड शिरूर परिसरातल्या लोकांनी ट्रस्ट तयार करून एक संस्थान तयार केलं. त्याचं नाव आहे श्री क्षेत्र गोकुळधाम संस्थान. आणि त्या गोकुळधाम संस्थानचं योगी निरंजननाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त आणि भगवानगडाचे महंत न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री
यांनी दोघांनी आणि अनेक महाराज मंडळी वारकरी संप्रदायाची शिंदे माऊलींचं कीर्तन जोग महाराजांच्या संस्थेतले 100 विद्यार्थी आणि अख्ख्या महाराष्ट्रातून पृथ्वीराज महाराज जाधव, आबासाहेब महाराज गोडसे असे दिग्गज मंडळी येऊन त्या संस्थांच्या महंतपदाची जबाबदारी माझ्यासारख्या एका साधकाला मिळाली हे मी माझं भाग्य स्वतःचं समजतो. या संस्थांचं वैशिष्ट्य असं आहे, 8 महिन्यात आम्ही विनामूल्य 1ही रुपया फी न घेता, आत्ता सध्या त्या ठिकाणी 12 ते 15 विद्यार्थी आमच्याकडे आहेत. परिसरातले काही विद्यार्थी येतात, परिसरातल्या विद्यार्थ्यालाही विनामूल्य आणि तिथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाही राहणं खाणं आध्यात्मिक शिक्षण शालेय शिक्षण पूर्णतः विनामूल्य 1ही रुपया फी न घेता आम्ही त्या ठिकाणी मुलं आता सांभाळत आहोत. तुम्हाला जाता जाता एक छोटीशी विनंती अशी आहे की अन्नदानासाठी म्हणून जर तुम्हाला कोणाला आम्हाला सहकार्य करायची अशी इच्छा असेल तर ते तुम्ही करू शकता. तुमच्याकडून असं डायरेक्ट म्हणजे घेतलं जाणार नाही. तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हो ओके. तर तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, तुमच्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने किंवा लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने किंवा तुमच्या घरातला एखादा चांगला व्यक्ती गेलेला आहे त्याचं पुण्यस्मरण प्रत्येक वर्षी करणं आपल्याच्याने अशक्य असतं. म्हणून ज्या तिथीला तुमची ती व्यक्ती गेलेली आहे त्याच तिथीला त्या व्यक्तीच्या नावाचा संकल्प सोडून आम्ही तिथं विनामूल्य शिकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी अन्नदान सेवा देतो. तुम्ही खेड म्हणजे आळंदीच्या अगदी जवळ आहेत. तुम्हाला विश्वास नाही बसला, तुम्हाला इथं जर खरं नाही वाटलं तर तिथे या, कार्य बघा. तिथे फक्त सेवा म्हणून मी स्वीकारतोय. ट्रस्ट आहे, रितशीर तुम्हाला पावतीही मिळेल. त्याच्यानंतर तुम्हाला तिथे अन्नदान केल्याचं जर तसं म्हणजे तुम्हाला वाटलं तर फोटो मिळतात. त्यानंतर तुमच्या ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही देता त्यांचा फोटो मागून बॅनर आम्ही तयार करतो आणि तोही तुम्हाला या ठिकाणी पाठवून देतो. म्हणून याचा एकंदरीत दिवसाचा खर्च आमचा म्हणजे 2 टाईम जेवण, महिला असेल